सर एखादी स्त्री ना आपण बघतो की शरीराने वीक असते, तर असं म्हटलं जातं की अरे खूप वीक आहे ते, बाळ पण तसंच होईल, बाळ पण तसंच होईल. तर हे बरोबर आहे का तसं की गर्भसंस्कार जर केले तर नाही, निश्चित बरोबर आहे. ओके, कारण ओके. आई वीक असण्याचं कारण काय? तर मुळात तिला प्रेम. पोषक तत्व कसं पडतं, मी खात नाहीये आणि तिनं नाही खाल्लं तर बाळाला कुठून मिळणार? त्याच माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे तिनं खाणं गरजेचं आहे. वेट गेन जे प्रेग्नन्सी मध्ये व्हायला पाहिजे ते झालंच पाहिजे आणि जर प्रॉपर वेट गेन नाही झालं तर ते बाळ कमकुवत बनणार आहे. बाळाच्या आतमध्ये शारीरिक डेव्हलपमेंट आहे, त्याचं लंग बनतंय, त्याचं हृदय बनतंय, त्याचं ब्रेन बनतंय, तर ह्या डेव्हलपमेंटला कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली सर तुम्ही, कारण हा जो मुद्दा आहे ना की काय होतं, एक तर लेडीजला चिडचिड होते या पिरियडमध्ये थोडं, बरोबर. कारण ते गर्भसंस्कार नाही करत, केले तर या गोष्टी अवॉइड होतात, बट चिडचिड होते. दुसरी गोष्ट मग त्याचा परिणाम डिरेक्टली खाण्यावर होतो, कारण आपण आपला मूड खराब असला तर आपण चांगलं जेवण नाही करत सर, म्हणजे कमी खातो किंवा इच्छा नाही होत आपल्याला. मग ते जे होतं मग त्याच्यामुळे मग असं बोलला जातं की अरे खातच नाही. बट त्या स्त्रीने ते समजून घेतलं पाहिजे की आपण आपली चिडचिड पण कमी केली पाहिजे आणि आपण जेवण पण तितक्या प्रमाणात केलंच पाहिजे, कारण त्याचा परिणाम बाळावर होणार आहे. नाही, पहिली गोष्ट सांगतो की स्त्रीनं समजून घेतलं पाहिजे, तर स्त्री नाही समजणार आहे. तो पिरियड तिच्या कठीण आहे. आतमध्ये हे झालेले ती मुद्दामून नाही करत आहे. तिच्या आतमध्ये झालेल्या या बदलांमुळे तिला तसं नाही करता येणार. याचसाठी तर ते हे एन्व्हायरमेंट, याचसाठी तर हे गर्भसंस्कार मदत करतात आणि मग ती इझिली करू शकते. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.